सुधा, अगं पटकन बाहेर ये. कोण आहे? अगं रत्ना, एवढी सगळी पुस्तकं तुला वाचनाची इतकी आवड कधी बरं निर्माण झाली? अगं ही माझ्यासाठी नाही, मुलांसाठी आहेत. तू अनेक दिवसांपासून ही पुस्तकं शोधत होतीस ना. पण तू इतका त्रास का बरं घेतलास? मी दुसऱ्या कोणाकडून तरी मागवली असती. दुसऱ्या कोणाकडून कशाला? मी शहरात गेले होते तर घेऊन आले. अरे मुलांनो, माझी मदत तर करा. हे बुक्स तर खूपच जड आहेत मावशी. तुम्हाला ह्या उचलून आणताना त्रास तर नाही झाला ना? त्रास कसला बाळा, सुधा माझी मैत्रीण आहे, ती सुद्धा बालपणाची. आणि मैत्रिणीची मदत करण्यात त्रास कसला? वा, मैत्री असावी तर सुधा अम्मा आणि रत्ना मावशी सारखी एकदम पक्की. किंवा वीरवरा आणि जयदेव सारखी. वीरवारा जयदेव म्हणजे नवी गोष्ट. स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा. द हॉर्स इन द बरो. जयदेव एक गरीब मजूर होता. त्याच्याकडे संपत्तीच्या नावावर फक्त एक घोडा होता. त्याला तो खूप प्रेम करायचा आणि तोच त्याच्या कमाईचा एकमेव मार्ग देखील होता. मात्र कर्जामुळे काही नाण्यांसाठी त्याला त्याचा घोडा उडंकाकडे गहाण ठेवावा लागला. जयदेव दिवस रात्र मेहनत करून नाणी गोळा करू लागला. काही दिवसांनी जेव्हा त्याने खूप मेहनत करून बरीचशी नाणी गोळा केली, मग ती घेऊन तो आनंदाने उडंकाकडे गेला स्वतःचा प्रिय घोडा परत घेण्यासाठी. ही घ्या तुमची सगळी नाणी. बस माझा घोडा मला परत करा. अरे कुठे आहे, कुठे आहे माझा प्रिय घोडा? तुझा घोडा किती छान, केवढा सुंदर घोडा होता. मी खूप प्रयत्न केला. मात्र फक्त इतकंच वाचवू शकलो रे. इतकंच वाचू शकलो म्हणजे? आणि हे सगळं तुझा घोडा काय? फक्त शेपूटच राहिली रे. बाकी सगळा घोडा लांडका खाऊन गेला रे. मला माफ कर, मी तुझ्या घोड्याला वाचवू शकलो नाही रे. ही शेपटी बस एवढीच त्याची शेवटची खूण राहिली रे. माझा घोडा. याला म्हणतात साप पण मेला आणि काठी पण नाही तुटली. अरे हो, ह्याच्याबद्दल तर मी सांगायलाच विसरले. हा आहे वीरवरा, जयदेवचा सगळ्यात चांगला मित्र आणि खूपच चतुर सुद्धा. अरे मित्रा जयदेव, काय झालं? तू इथे रडतोयस कशाला? वीरवरा माझ्या मित्रा, मी काय करू मला सांग. झालं असं की माझा घोडा, माझा प्रिय घोडा जिवंत नाही राहिला आणि मी दुर्दैवी त्याला शेवटचं पाहू देखील नाही शकलो. काय? पण कसं? हे काय आहे? माझ्या घोड्याची शेपटी. पण बाकीचा घोडा कुठे गेला? लांडग्याने खाल्ला. फक्त ही शेपटीच तेवढी उरली.
उडंकाने खूप प्रयत्न केला पण तो त्याला नाही वाचवू शकला. तो कंजूस उडंका. हो, मी घोडा त्याच्याकडे गहाण ठेवला होता. आता मला खूप पश्चाताप होतोय की मी घोडा गहाण का ठेवला. उडंकाकडे आणि लांडग्यांनी फक्त शेपटी का सोडली. नक्कीच काहीतरी काळा बेरा आहे. हे तर खूपच वाईट झालं मित्रा, पण तू घाबरू नकोस. मी तुझा घोडा परत मिळवून देईन, हे वचन आहे माझं. फक्त ही शेपटी मला देऊ. शेपटी? पण का? एवढीच तरी खूण उरली आहे माझ्या घोड्याची. माझ्यावर विश्वास ठेव मित्र. मला नाही माहित तू काय करणार आहेस मित्रा, पण मला तुझ्यावर आणि तुझ्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. मी जयदेवला वचन तर देऊन बसलो, पण आता घोडा कुठे शोधणार. कोण आहे? कोण आहे तिथे? उडंका? शैतानाचं नाव घेतलं आणि शैतान हजर. उडंका, हा घोडा तर जयदेवचा आहे. म्हणजे माझा संशय तर खरा ठरला. या वेळेस हवरटपणा करून ह्याने चुकीच्या व्यक्तीला त्रास दिलाय. हा, हे योग्य ठरेल. अरे बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. पटकन तू खजिना घेऊन बाहेर ये. खजिना? काय म्हणालास? खजिना? नाही नाही, मी तर असं काहीच नाही म्हटलं. नाही नाही, मी ऐकलंय, आत्ताच ऐकलंय. तू हे बोललाय. उडानकाचे कान या बाबतीत चुकूच शकत नाही पै पै जोडून. आणि तू हे काय खेचतो आहेस रे? खूपच चतुर आहात तुम्ही. आता तर तुम्हाला सांगावंच लागेल. माझा जादुई घोडा या बिळात शिरला आहे आणि नखरे बघा ह्याचे. बाहेर निघायचं नावच घेत नाही. जादुई घोडा? कधी घोडा जादुई असतो काय? हो हो, नक्कीच असतो. हे बघा ना, घोड्याची शेपटी आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य आहे की हा कुठेही लपलेल्या खजिन्याचा वास घेऊ शकतो. असं दिसतंय की ह्या बिळात मोठा खजिना दडलाय, म्हणून हा आत शिरलाय. हा पटकन बाहेर आला आणि याने खजिना माझ्या हातात दिला की माझे सगळे दुःख दूर होऊन जातील. खजिना? खजिना! अहो भाऊ, भाऊ, अहो भाऊ, अहो भाऊ, तुमच्याकडे एखादी झोळी आहे का? ते झोळी तर आहे, पण त्यात एक मोठं छिद्र पडलेलं आहे. ती काय कामाची नाही. हा, पण हा घोडा आहे माझ्याकडे. खूप जोरात धावतो. तुला हवा तर तू माझा घोडा घेऊन जा आणि गावातून झोळी घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच या खजिन्यावर म्हणजे ह्या शेपटीवर नजर ठेवतो. हो हो, जरा इथे या आणि या शेपटीला धरून ठेवा. वीरवरा लगेच उडंकाच्या घोड्याला घेऊन तिथून निघून जातो. उडंका त्याला बघून हसतो. मोठा हुशार समजत होता स्वतःला. आता त्याचा खजिना सुद्धा माझा होईल आणि त्याचा घोडा. ते काय? घोडा कुठे गेला? अरे खजिना कुठे आहे? अरे ही तर शेपूट तीच. यानं तर माझाच गाव माझ्यावर उलटवला. मूर्ख बनवला मला त्याला. दुसरीकडे वीरवरा घोड्याला घेऊन सरळ जयदेवकडे जातो. माझा घोडा, माझा प्रिय घोडा. आता मी तुला कधीच स्वतःपासून वेगळं करणार नाही.
धन्यवाद मित्रा, धन्यवाद. तू नसतास तर माझं काय झालं असतं. तूच माझा खरा मित्र आहेस. तुझ्याकडे तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. अरे असं नको म्हणूस मित्रा. मैत्री निभावणं हे काम नाही, कर्तव्य आहे. आता तुझ्या घोड्याची काळजी घे, नाहीतर मीच याला घेऊन जाईन. हे काय करत आहात तुम्ही सगळे? आजपासून आम्ही देखील खरे मित्र बनू अम्मा आणि एकमेकांची मदत देखील करू. हो, अगदी वीरवरा आणि जयदेव सारखे. आणि सुधा अम्मा आणि रत्ना मावशी सारखे सुद्धा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधासा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊनी, चुलबुली मुलगी मी आहे आजीबाई. चुलबुली मुलगी मी आहे आजीबाई. खरची कहाणी